हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. चक्क रेवती मावशीने तायडी आणि मल्हार विरुद्ध बंड पुकारलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे की तायडीने मल्हारचे कान भरले होते की ती नुपूर सावंत खूप उद्धट आहे, माजुडी आहे आणि तिला यानंतर आपल्याकडून कोणतीही ऑर्डर नाही जायला पाहिजे. परंतु रेवती मावशी आणि नुपूरची भेट झाली आणि रेवती मावशीला समजलं की नुपूर किती चांगली मुलगी आहे आणि तायडीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यामुळे नुपूर मावशीने घरी येऊन मल्हारला समजवण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी खूप चांगली आहे, आपण सुमतीच्या वाढदिवसाचे लाडू तिलाच बनवायला सांगूया. पण तेवढ्यात तायडी तेथे आली आणि तिने पुन्हा एकदा तीच कॅसेट वाजवली की नुपूर माजडी आहे आणि तिला कोणतीही ऑर्डर द्यायची नाही. आणि मल्हारसुद्धा हो म्हणाला. पण आता रेवती मावशी खूप चिडली आहे आणि रेवती मावशी मल्हारला म्हणाली, तुला तुझ्या आईचा वाढदिवस जसा साजरा करायचा असेल तसा कर, पण माझ्या बहिणीचा वाढदिवस मी नुपूरच्या हातचे बनलेले लाडू वाटूनच करणार. त्यामुळे मल्हार खूप इमोशनल झाला आणि नुपूरला लाडवांची ऑर्डर द्यायला तयार झालाय. त्यामुळे तायडीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही मंदिरात सर्वांना प्रसाद वाटत असते आणि त्याच वेळेस रेवती तेथे येते. पण रेवतीला गरगरतं, तिला चक्कर येते आणि रेवती खाली कोसळणार इतक्यात नुपूर तिला सावरते आणि विचारते, काय झालं मावशी? रेवती सांगते, मला चक्कर येते. नुपूर तिला मंदिरातच असलेल्या बेंचवर नेऊन बसवते. तेव्हा रेवतीला बरं वाटतं. नुपूर तिला पाणी प्यायला देते. रेवती पाणी पिते. नुपूर विचारते, काय झालं तुम्हाला काकू? तर रेवती सांगते, काही नाही ग, काल मला उपवास होता आणि आज सकाळी मंदिराच्या पायऱ्या चढून आले ना, त्यामुळे थोडं गरगरलं. काही विचार करू नको, मी आता ठीक आहे. तर इकडे तायडीची आई ही मस्त आरशात पाहत असते आणि म्हणते, खरंच त्या नुपूर सावंतच्या मोदकाला काहीच चव नव्हती. तायडीने जे केलं ना ते योग्यच केलं. पण त्याच वेळेस तायडी तेथे प्रकट होते आणि म्हणते, आई खोटं बोलू नकोस, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुला पाहिलंय ते मोदक खादरताना मी. तर आई म्हणते, नाही ग, तसं काही नाहीये. तायडी चिडून म्हणते, तुला एकदा सांगितलं ना माझ्याशी खोटं बोलायचं नाही, नाहीतर मी काय करेल? आई खूप घाबरते आणि म्हणते, माहितीये, मला वृद्धाश्रमात पाठवून देशील. आई तेथेच बसते. तर तायडी तिला म्हणते, चल निघ इथून, आम्हाला महत्त्वाचं बोलायचंय. आई म्हणते, मला पण बसू दे ना, मी शपथ कोणाला काही नाही सांगणार. तर तायडी म्हणते, आत्ताच्या आत्ता येथून निघायचं. आई खूप घाबरते आणि तेथून निघून जाते. म्हणजे ही तायडी स्वतःच्या आईबापाला सुद्धा सोडत नाही, त्यांना सुद्धा डोळे दाखवत असते. आई तेथून बाहेर निघून जाते. इकडे मंदिरात नुपूर रेवतीची काळजी घेत असते. ती विचारते, काकू तुम्हाला आता बरं वाटतंय ना? रेवती सांगते, हो मला बरं वाटतंय. नुपूर तिला विचारते, कोणाला कॉल करायचा आहे का? मी तुमच्या कोणा नातेवाईकाला बोलून घेऊ का? तर रेवती सांगते, नाही नाही, त्याची काही गरज नाहीये, आता मला बरं वाटतंय, मी माझी घरी जाईल आणि तू नको थांबू येतेस, तुला घाई असेल ना तू जा. नुपूर म्हणते, काकू तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना? रेवती नुपूरला समजावून सांगते, बाळा नको काळजी करू, मला बरं वाटतंय, आता तू जाऊ शकतेस. इकडे तायडीला शंका असते की आई ही गेलेली नाहीये आणि लपून आपलं बोलणं ऐकत असेल. त्यामुळे तायडी विचारते, गेलीस ना ग आई? तर आई ही खूप भोळी असते आणि म्हणते, हो हो गेले मी. आणि तिच्या लक्षात येतं की हा तायडीचा प्लॅन होता. आई म्हणते, हो हो चालली आहे आणि ती तेथून निघून जाते. तर तायडीचे वडील म्हणतात, ही बाई आहे ना, या बाईचं काही खरं नाही, अगदी तुझ्यासारखीच आहे. तर तायडी बोट दाखवते चक्क आपल्या बापाला आणि म्हणते, माझी आणि तिची बरोबरी करायची नाही आणि आज मला जे भोगावं लागतंय ना ते फक्त तुमच्या दोघांमुळे आणि खरं सांगायचं तर फक्त तुमच्यामुळे. तायडीचा बापसुद्धा तिला टर घाबरत असतो आणि विचारतो, काय काम आहे? तर तायडी त्याला चक्क 5 लाख रुपयांचा चेक देते. हा तोच चेक असतो जो चेक मल्हारने दिलेला असतो चक्क वेदांच्या आईसाठी. परंतु तायडीने तो वेदांच्या आईला न देता स्वतःच्याच फेक अकाउंटवर ट्रान्सफर करायचं ठरवलेलं असतं. तायडीचा बाप विचारतो, एवढे पैसे? तर तायडी त्याला सांगते, हो, तुमचा तो पुतण्या आहे ना, त्याला पुन्हा एकदा सरेंडर करण्याची भीती वाटत होती. सरेंडर करू का? माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे. तायडीचे वडील विचारतात, मग तू काय केलं? तर तायडी सांगते, तेच नेहमीचं, तू जर गेलास तर माझं काय होईल, कुटुंबाचं काय होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि त्याला आता हे पैसे त्या लोकांना ट्रान्सफर करायचे, तर हे पैसे घ्या
आणि आपल्या फेक अकाउंटवर ट्रान्सफर करा आणि हो आता ढोसत बसू नका, लवकर काम करा असं म्हणून तायडी तेथून निघून जाते. तर तायडीचा हा बाप या चेकचा सुगंध घेतो आणि म्हणतो, हेच तर आहे खरं स्वर्गसुख. म्हणजे तायडी ही किती वाईट आहे, किती मोठी विलन आहे हे येथे कळून येतंय. इकडे मंदिरात नुपूर निघून गेल्यानंतर रेवती ही नुपूरने दिलेला प्रसाद खाते आणि प्रसाद खाताच तिला सुमतीची आठवण येते, तिच्या बहिणीची, मल्हारच्या आईची आठवण येते आणि ती म्हणते, ही तर सुमतीच्याच हातची चव आहे. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की नुपूरने तिचं नाव ऋणपूर सांगितलंय आणि सकाळी जेव्हा आपण मोदक खाल्ला होता तेव्हा तो मोदकसुद्धा नुपूर सावंतने बनवला, जिने लग्नात जेवण बनवलं होतं हे रेवतीला आठवतं. म्हणजे ही तीच नुपूर सावंत आहे जिने लग्नात मोदक बनवला होता हे तिच्या लक्षामध्ये येतं. तर इकडे डायनिंग टेबलवर मल्हार, जिया सगळेजण मस्त नाश्ता करत असतात. जिया मल्हारला विचारते, दादा एक गोष्ट विचारू का, जर तू चिडणार नसशील तर. मल्हार म्हणतो, हो विचार. जिया त्याला म्हणते, आपण सुमती काकूंच्या वाढदिवसासाठी लाडूची ऑर्डर देणार आहोत ना, ती त्या नुपूर सावंतलाच द्यायची का. हे ऐकून तायडी खूप चिडते. मल्हारला सुद्धा हे आवडत नाही आणि तायडी मल्हारची रिॲक्शन पाहते की मल्हार आता काय उत्तर देणार. तर इकडे नुपूर ही मंदिरातून बाहेर पडत असते. तर रेवती ही तिला आवाज देत तिच्या मागे पळत असते, नुपूर नुपूर. पण नुपूरला तिचा आवाजच ऐकू येत नाही आणि ती रिक्षात बसून तेथून निघून जाते. रेवती धावत पळत खाली येते पण तिची आणि नुपूरची भेटच होत नाही आणि नुपूर निघून गेली म्हणून रेवतीला वाईट वाटतं. तर इकडे जियाने मल्हारला प्रश्न विचारलेला असतो की आपण नुपूरलाच लाडवांची ऑर्डर द्यायची का. पण मल्हार काही उत्तर देणार त्याच्या आधीच तायडी म्हणते, नाही या, त्या माजुरड्या मुलीला ऑर्डर नाही द्यायची. ती खूप उद्धट मुलगी आहे, तिने आपल्या कंपनीचा, सुमती काकूंचा सुद्धा अपमान केलाय. मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, हो जिया, त्या मुलीला आपण ऑर्डर द्यायची नाही. हे ऐकून जियाला वाईट वाटतं. तर तायडी मात्र चांगलीच खुश होते. इकडे रेवती ही मंदिराबाहेरच असते आणि विचार करते, ही मुलगी तर किती चांगली आहे, ती मला उद्धट सुद्धा वाटली नाही आणि माजोडी सुद्धा वाटली नाही. आणि तायडी जसं म्हणत होती तसं काहीच नव्हतं. उलट ही तर किती चांगली, किती गोड मुलगी आहे आणि मला आता हे जाऊन मल्हारला सांगावंच लागेल असा विचार करून रेवती मावशी घरी यायला निघते. तर इकडे नुपूर मात्र मंदिरातून चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते, ज्या पोलीस स्टेशनमध्ये तिने वेदांच्या ॲक्सिडेंटची तक्रार नोंदवलेली असते आणि ती तेथे असलेल्या सगळ्या स्टाफला, हवालदार या सगळ्यांना प्रसाद वाटत असते. ती एका हवालदाराला प्रसाद देते. हवालदार म्हणतो, ताई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. तर नुपूर म्हणते, माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही वेदांच्या त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. तर हा हवालदार जोक मारतो, ताई कसं आहे ना, तुम्ही रोज प्रसाद घेऊन येणार, एवढा छान छान प्रसाद, म्हणून आम्ही त्या गुन्हेगाराला शोधून नाही काढत आहोत. आणि तो हसू लागतो. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, दादा माफ करा, पण ही चेष्टा करायची गोष्ट नाहीये. जो गेला ना तो माझा नवरा होता, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्याच्या आईचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही चेष्टा करताय, त्यामुळे चेष्टा करू नका. तर हवालदार म्हणतो, सॉरी ताई, मला तसं म्हणायचं नव्हतं. तर नुपूर म्हणते, मला मान्य आहे, तुमच्यासुद्धा काही लिमिट्स असतील, तुम्ही त्यापुढे जाऊ शकत नाही. पण जेव्हा CCTV नव्हते तेव्हा काय अशा ॲक्सिडेंटच्या केसेसचा तपास होत नव्हता का? तेव्हा सुद्धा गुन्हेगारांना शिक्षा मिळतच असेल ना, काहीतरी वेगळी तपास करण्याची पद्धत असेल आणि मी तक्रार मागे घेणार नाहीये असं ती या हवालदाराला चांगलं सुनावते. तर इकडे मल्हार त्याच्या रूममध्ये असतो. तो कपाटातून त्याची एक फाईल बाहेर काढतो, पण त्याच वेळेस त्याचं एक स्वेटर खाली पडतं. मल्हार हे स्वेटर उचलतो आणि खूप इमोशनल होतो. तो आपल्या आईच्या फोटोसमोर जातो, कारण हे स्वेटर त्याच्या आईने त्याच्यासाठी विणलेलं असतं आणि मल्हारला सुमतीची खूप आठवण येते. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात रेवती त्याच्या रूममध्ये येते आणि विचारते, हे तुझ्या आईने विणलेलं स्वेटर आहे ना. मल्हार हो म्हणतो. रेवती प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवते आणि विचारते, तुला सुमतीची खूप आठवण येते ना. मल्हार मान हलवतो. रेवती म्हणते, बाळा नको काळजी करू, तुझी आई जेथे कोठे असेल ना, नक्कीच तुझ्याकडे तिचं लक्ष असेल. 24 तास ती तुझी काळजीच करत असेल. आणि तू घे हा लाडू असं म्हणून रेवती मावशी मल्हारला लाडू देते. मल्हार हा लाडू खातो, त्याला सुद्धा लाडू खूप आवडतो आणि तो म्हणतो, हा लाडू तर. तर रेवती त्याला विचारते, आवडला ना लाडू? अगदी सुमतीच्या हातची चव आहे, तुझ्या आईच्या हातची. अरे हा लाडू नुपूरने बनवलाय.
हे ऐकून मल्हारला आश्चर्य वाटतं. रेवती त्याला सांगते, हो तीच नुपूर सावंत जिने लग्नामध्ये सगळं जेवण बनवलं होतं. किती गोड मुलगी आहे ती. आपण तिलाच सुमतीच्या वाढदिवसाची लाडवांची ऑर्डर द्यायची का? तर मल्हार म्हणतो, नय्या मावशी, तिचा माज कोण सहन करेल आणि आपण तिचा माज का सहन करायचा? तर रेवती मावशी सांगते, अरे त्या मुलीला माज नाहीये, उलट ती खूप चांगली मुलगी आहे. तुला माहितीये का मंदिरात काय घडलं? असं म्हणून मल्हारला रेवती मावशी सगळं घडलेला प्रकार सांगते की मी मंदिरात गेले, मला चक्कर आली, तेव्हा नुपूरने मला सावरलं आणि नुपूरनेच मला हा लाडू दिला होता. मी हा लाडू खाल्ला आणि मला बरं वाटलं आणि मला सुमतीच्या हातची चवच आठवली. हे सगळं ऐकून मल्हारला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, आर यू शुअर ती नुपूर सावंतच होती का? तर रेवती सांगते, हो ती नुपूर सावंतच होती आणि मी तुला खरं सांगते, माणसाचा स्वभाव हा त्याच्या बनवलेल्या जेवणाच्या चवीवरून कळतो आणि ती नुपूर उद्धट आणि माजुडी असूच शकत नाही. तायडीला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल, तिचं काहीतरी चुकलं असेल. तेवढ्यात तायडी तेथे येते. ती हे सगळं ऐकते आणि तिला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, नाय्या काकू, ती मुलगी माजुडीच आहे. त्या मुलीने माझा, आपल्या कंपनीचा आणि सुमती काकूचा सुद्धा खूप अपमान केलाय आणि आपण तिला आता कोणतीच ऑर्डर नाही द्यायची. हे ऐकून मल्हार आणि रेवतीला खूप वाईट वाटतं. तर इकडे नुपूर ही पोलीस स्टेशनमध्ये असते. तेवढ्यात तिच्या वेदांच्या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इन्स्पेक्टर तेथे येतात आणि विचारतात, तुम्ही येथे? तर नुपूर म्हणते, साहेब आधी प्रसाद घ्या आणि मी ही केस मागे घेणार नाहीये, कारण जोपर्यंत वेदांच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही ना, तोपर्यंत मी कधीच माघार घेणार नाही. असं म्हणून नुपूर ही पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते. इन्स्पेक्टर तिच्याकडे पाहतच राहतो की ही मुलगी ही केस काही मागे घेणार नाहीये. तर इकडे तायडी ही पुन्हा एकदा मल्हारचे कान भरून देते. मल्हार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? ती मुलगी खूप माजुडी आहे आणि तिला खूप इगो आहे. तिने आपल्या कंपनीचा, सुमती काकूंचा अपमान केलाय, त्यामुळे तिला ऑर्डर नाही द्यायची. आणि मल्हार सुद्धा रेवतीला म्हणतो, सॉरी रेवती मावशी, आपण नुपूरला ऑर्डर नाही देऊ शकत. रेवती मावशी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु तायडीसमोर मल्हारला काहीच दिसत नाही, त्यामुळे तो नुपूरला ऑर्डर देण्यास नकार देतो. त्यामुळे रेवती मावशीला वाईट वाटतं, तर तायडी मात्र चांगलीच खुश होते. आणि इकडे नुपूर ही पोलीस स्टेशनमधून घराकडे निघालेली असते. ती पायीच जात असते, पण सावरे वकिलाने एक प्लॅन बनवलेला असतो. तो नुपूर ज्या रस्त्याने येत आहे त्या रस्त्याने लपून बसलेला असतो एका गाडीमागे आणि आपल्या काही माणसांना कॉल करतो की आता नुपूर येतीये, तिने जलपरीसारखा निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय, आता तिच्या समोर यायचं, तिची छेड काढायची. लगेचच मी तेथे पोहोचतो आणि मग तुमची धुलाई करतो. म्हणजे नुपूर समोर हिरो बनण्याचा चावरे वकिलाने प्लॅन बनवलेला असतो आणि तो गाडी मागे लपून हे सगळं पाहत असतो. आणि नुपूर ही जवळ येते. तेवढ्यात 3 गुंड तिच्या समोर येतात. या 3 गुंडांनी तोंड झाकलेलं असतं आणि ते नुपूरची छेड काढू लागतात. हा काय गुलछडी, काय भारी चाललीये, काय भारी आहे तू, आमच्याबरोबर चल ना, असं म्हणून ते तिची छेड काढतात. नुपूर खूप घाबरते आणि म्हणते, तुम्ही जाबर का इथून, नाहीतर मी पोलिसांना फोन करेल. पण हे गुंड म्हणतात, काय करायचं ते कर, आम्ही काय तुला सोडणार नाही. आणि इकडे चावरे वकील हा एंट्री घेण्याची वाट पाहत असतो आणि तो एंट्री घेणार त्याच वेळेस चक्क तायडीचा बाप तेथे पोहोचतो आणि विचारतो, काय चावरे वकील, काय चाललंय मग? तर चावरेचं लक्ष हे नुपूर आणि या गुंडांकडेच असतं. हे गुंड नुपूरची छेड काढत असतात, पण तोपर्यंत तायडीचा बाप हा तायडीने दिलेला चेक या वकिलाला देतो आणि म्हणतो, चावरे वकील, नेहमीसारखा हा चेक वटवायचा आहे. चावरे वकील हा चेक घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल, लक्ष्मी माता साक्षात आली आहे. हा माणूस म्हणतो, हो हो तेच तर मग, आणि अशा वेळेस आम्ही तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करतो. तर इकडे हे गुंड नुपूरची छेड काढतच असतात. नुपूर खूप घाबरते, आपल्या पर्समध्ये हात घालते तर तिला पेपर स्प्रे सापडतो आणि ती चक्क या गुंडांच्या डोळ्यांमध्ये पेपर स्प्रे मारते. गुंड तेथून पळून जातात. नुपूर खूप चिडते, हे थांबा ना, आता कशाला पळताय? आणि तोपर्यंत तायडीचा बाप सुद्धा चावरे वकिलाला चेक देऊन तेथून निघून गेलेला असतो. चावरे वकील हा खूप चिडतो आणि म्हणतो, या खानविलकरला सुद्धा आत्ताच यायचं होतं का? आणि तो मागे वळून पाहतो तर चक्क त्याच्यासमोर नुपूर उभी असते. नुपूरला पाहून चावरे वकील खूप घाबरतो आणि त्याच्या हातातून चेक खाली पडतो. पण नुपूर हा चेक उचलते, चावरे वकीलच्या हातात देऊन टाकते. चावरे वकील नुपूरला म्हणतो, नुपूरजी चला ना माझ्याबरोबर,
मी तुम्हाला गाडीवर सोडतो. पण नुपूर त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. चावरे वकील तिच्या मागे मागे स्कूटर चालवत आणतो. नुपूरचे या ना, असं काय करताय? पण नुपूर त्याचं काहीच ऐकत नाही. रिक्षाला आवाज देते आणि रिक्षात बसून तेथून निघून जाते. चावरे वकील खूप चिडतो आणि म्हणतो, एवढी भारी संधी होती पण या खानविलकरमुळे गोयली. पण नको काळजी करूस, माझी स्कूटर एक ना एक दिवस तुझी मालकीन तुझ्यावर बसणारच, असा विचार करून चावरे खूप खुश होतो. तर इकडे नुपूर घरी पोहोचते. आशा तिला विचारते, नुपूर तू पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला गेली होतीस ना? नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर सांगते, नाही आई, मी पोलीस स्टेशनला नव्हते गेले, मी तर माझ्या कामानिमित्त गेले होते. तर आशा म्हणते, नुपूर माझ्याशी खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायला ना निर्ढावलेलं मन लागतं आणि तुझं मन खूप निर्मळ आहे, खूप साफ आहे, म्हणून तुला खोटं बोलता येत नाही. खरं सांग, तू गेली होतीस ना पोलीस स्टेशनमध्ये? नुपूर सांगते, हो आई, मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. मला तुमच्याशी खोटं नाही बोलायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत नव्हते. तर आई तिला समजावून सांगते, नुपूर ऐक माझं, झालं गेलं सगळं विसरून जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर. दुसऱ्या मुलाचा विचार कर, लग्नाचा विचार कर. नुपूर खूप दुःखी होते आणि विचारते, आई, जो गेला ना तो तरी माझा होणारा नवरा होता, पण तुमचा तर पोटचा लेक होता ना, तुमचा मुलगा होता. तुम्ही विसरलात का? तुम्हाला असं वाटत नाही का, ज्या गुन्हेगाराने तुमच्या मुलाला कायमचं तुमच्यापासून दूर नेलं त्याला शिक्षा व्हायला हवी? आशा म्हणते, वाटतं ना नुपूर, परंतु आता माझे किती दिवस राहिले आहेत, पण तुझं संपूर्ण आयुष्य तुझ्या समोर आहे आणि त्या एका घटनेसाठी तू तुझं संपूर्ण आयुष्य पणाला लावलंय. रात्रंदिवस वेदांचा विचार करत राहते, दुसरा कोणताच विचार तुझ्या मनाला शिवत नाही, तेही मला आवडत नाहीये. तू आता ते सगळं विसरून जा आणि तुझ्या भविष्याचा विचार कर. पण नुपूरला मात्र हे पटत नाही आणि नुपूर म्हणते, नाही आई, मी आता माझ्या भविष्याचा विचार नाही करत. जोपर्यंत मी वेदांच्या गुन्हेगाराला शिक्षा देत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकत. हे ऐकून आशाला मोठा धक्काच बसतो. तर इकडे तायडीने त्यांच्या जुन्या केटरर्सला बोलवलेलं असतं आणि सांगते की आता आमच्या सुमती काकूंचा जन्मदिवस येतोय. दरवर्षीप्रमाणे तुम्हालाच लाडू बनवायचे आहेत, केशराचा रंग असलेले, चांदीचा वर्क असलेले. हा माणूस म्हणतो, हो ताई, तुम्हाला तर माहिती आहे दरवर्षी आम्हीच हे काम करतो, नका काळजी करू, आम्ही एकदम परफेक्ट लाडू बनवू. हा माणूस तेथून निघून जातो. त्यामुळे मल्हारलाही आनंद होतो. पण त्याच वेळेस मावशी तेथे येते, रेवती मावशी, आणि ती चक्क दीपला विचारते, दीप, तुझ्याजवळ नुपूर सावंतचा नंबर आहे का? हे ऐकून तायडी, दीप आणि मल्हार यांना मोठा धक्काच बसतो. तर इकडे नुपूर मात्र तिचे डबे पुरवण्याचं काम सुरूच केलेलं असतं. ती एका माणसाला कॉल करते आणि म्हणते, काका, तुम्हाला वेळेत डबा मिळेल. तर हा माणूस म्हणतो, नुपूर आज पैसे घेऊन जा. नुपूर म्हणते, ठीक आहे, मी पेमेंट कलेक्ट करायला येते. परंतु त्याच वेळेस तेथे मीना ही पाणी प्यायला आलेली असते आणि मीना हे ऐकते नुपूर पेमेंट कलेक्ट करायला जाणार आहे आणि ती विचार करते, काहीही करून या नुपूरचं हे डब्याचं काम थांबवायला हवं, कारण जोपर्यंत तिच्या हातात पैसा येत राहील तोपर्यंत ती चावरे वकिलाच्या ऑफरचा विचार करणार नाही. तिच्या हातातली आवक थांबली की तिला तेच करावं लागेल जे माझ्या मनात आहे. पण तिच्या पैशांची आवक कशी थांबवायची हाच विचार मीना करते आणि तिला एक कल्पना सुचते की जर नुपूरचं जेवण बिघडलं आणि लोकांना ते आवडलं नाही तरच लोक तिला ऑर्डर देणार नाही, तिच्याकडून डबे मागवणार नाही आणि तिच्या पैशांची आवक बंद होईल आणि ती नुपूरच्या जेवणाची चव बिघडवायचं ठरवते. म्हणजे मीना ही किती मूर्ख बाई आहे हे यावरूनच कळून येतं. तर इकडे मल्हार हा रेवती मावशीला विचारतो, मावशी, तुला नुपूर सावंतचा नंबर कशाला हवाय? तर रेवती मावशी चिडून म्हणते, जशी सुमती तुझी आई होती ना तशी ती माझी बहीण होती. तुला नुपूरला लाडवांची ऑर्डर नाही द्यायची आहे, ठीक आहे, नको देऊ. तुला तुझ्या आईचा वाढदिवस जसा साजरा करायचा ना तसा कर, पण मी माझ्या बहिणीचा वाढदिवस माझ्या पद्धतीने साजरा करणार आणि नुपूरलाच लाडवांची ऑर्डर देणार. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. तायडीसुद्धा खूप चिडते की रेवतीने तर नेहले पे दहेला मारला आणि आता काही खरं नाही. मल्हारला कळतच नाही की रेवती ही नुपूरच्या नावाचा इतका उद्घोष का करतीये, तिलाच ऑर्डर द्यायची असा हट्ट का करतीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका खूप भारी आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी भारी ट्विस्ट येतोय आणि मालिका पाहायला सुद्धा मजा येते, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये मीना ही आशाला त्रास देण्यासाठी चक्क तिची औषधं बदलणार.
त्यामुळे आशाला खूप जास्त त्रास होत असेल, जेणेकरून नुपूरला तिच्या कामाकडे लक्ष देता येणार नाही असा मीनाचा प्लॅन असेल. तर इकडे रेवतीच्या हट्टामुळे मल्हार हा नाईलाजाने सुमतीच्या वाढदिवसाच्या लाडवांची ऑर्डर चक्क नुपूरला द्यायची ठरवणार. त्यामुळे तायडीला खूप राग येईल आणि मग तायडीची आई तायडीला म्हणेल, तायडे या बाईला आवर, नाहीतर ही बाई त्या नुपूरला या घरची सून म्हणून घेऊन येईल. त्यामुळे तायडीला मोठा धक्काच बसेल. तर थोड्या वेळाने मल्हार नुपूरला कॉल करणार. त्यामुळे नुपूरला आश्चर्य वाटेल की हा माणूस मला का कॉल करतोय, याला माझी काय गरज पडली. मग आता नेमकं काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.